प्रकृती ठीक नसताना नागसेनदादांनी खूप सुंदर गीत या ठिकाणी आपल्या पुढे सादर केलं, प्रेरणा दिली. आणि आज अगदी काही क्षणात आपले सर्वांचे लाडके प्राध्यापक विठ्ठल कागणे सर या माईकचा ताबा घेतील. तत्पूर्वी संयोजकांच्या वतीने आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्राध्यापक विठ्ठल कागणे सरांना वह्या पुस्तक रूपाने या ठिकाणी भेट दिली जाते. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अतिशय अल्प दरामध्ये ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या अकॅडमीसाठी ही भेट आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इंजिनियर प्रशांत इंगोले त्यांना देत आहेत. आणि आपले खरोखरच हा मेळावा अतिशय सुरेख पद्धतीने इथपर्यंत आलेला आहे. आणि याच्या पुढे तर पुढे कसा जाईल हे आपल्याला काही सांगायची गरज नाही. मी अधिक वेळ न घेता आपल्या सर्वांचे लाडके प्राध्यापक विठ्ठल कागणे सर. काहीला उठायचं असेल तर पहिलेच उठा, म्हणजे वेळ खूप झालेला आहे. आणि मी थांब जरासं. या सर्व विषयावर आपल्याला बोलायचं आहे, पण ते बोलत असताना पहा लक्षात घ्या आपण युवक आहात. आणि म्हणून प्रथमतः मी तुम्हाला एक विनंती करेल, एकदा टाळ्या वाजवा विचार मंचासाठी. दम नहीं दम, कल का वो दरिया ही क्या जिसमें नहीं रुआनी, जोश नहीं लल्ला तो किस काम की तेरी जवानी, किस काम की तेरी जवानी. म्हणून एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या विचार मंचासाठी. आवाज जोरात आला पाहिजे, बाहेरचं कोमात गेलं पाहिजे, आतमध्ये चालू का आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. एकदा जोरदार टाळ्या द्यायच्या प्रशांत भाऊ साठी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या तुमच्या मायबापासाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आपण जे ध्येय पाहिलंय ते ध्येय पूर्ण करणारे त्या कष्टासाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या स्वतःसाठी. आणि आता जोरदार टाळ्या होऊ द्या माझ्यासाठी. कसं आहे माहिती आहे का, कधी कधी आपलाही स्वार्थ आपण काही फोटो बिटो काढू नका, आमचे लेकर आहेत त्याचे फोटो काढा. मग हे दररोज फोटो काढायला सध्या लोक त्याच्यात फोटो काढा, फक्त ते जवळ बसलेत का पहा एकदा. नेमका फोटो काढला आणि तेच फोटो जवळ असणाऱ्या लोकांनी पाहिला, मेला नाही. त्यामुळे पोरं लक्षात घ्या, विचार मंचावर भरपूर जण आले, भरपूर जण बोलले, पण हे बोलत असताना मी एक तुमचा भाऊ म्हणून सांगायलो, इथं स्पर्धा परीक्षेचे किती जण आहेत. मग मी काय करणार आहे, मी काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. मग किती दिवस भाषण ऐकतो आणि भाषण ऐकायचे काय, आणि भाषणात धतुरा परिवर्तन झालं काय. मी तुम्हाला एक कळकळीची विनंती करायला, पहा प्रेरणा, मोटिवेशन, प्रेरणादायी व्याख्याते आहे ना, मार्गदर्शक, ह्या लोकांना आपला भुगा केला. पहा हे जे प्रेरणादायी व्याख्याते म्हणतात का, काही दिवसानं या लोकांना गोळ्या खावा लागणार आहेत, कारण ऐकायलाच कोणी लोक भेटणार नाहीत. प्रेरणा मॅटर नसते. त्याच्यातलं पहिले घटक सांगतो, प्रेरणा म्हणजे काय. हा विचार मंच आहे, ह्या विचार मंचावर बसायला पोरं ताकद लागते पहिल्यांदा राजकारणाची. आणि राजकारणावर फारुख सर बोलले की राजकारणात आलं पाहिजे, बरोबर आहे. राजकारणात यायचे, समाजकारणात बी यायचे, पण आपल्या ताटात भाकरेन धुळीत भाकरेत तर उड्या मारायच्या. नाही तर आसमान से टपका खजूर पे लटका घर का ना घाट का है ना. 400 रुपयाचं पेपर कॉटकन, 500 रुपयाची न खर्चलेली 7 वर्षाची नोट. भिकारी चाळे करण्यासाठी राजकारणात यायचं नाही. राजकारणात या
खऱ्या अर्थानं तळमळ आहे, समाजकारणात या. आपल्या दोन्ही गोष्टी परिपूर्ण आहे. म्हणजे माझ्या ताटात भाकर आहे, माझ्या दुडीत भाकर आहे, की व्यवस्था आहे. ज्याच्या ताटात भाकर नाही, माझ्या दुडीतली भाकर वाळण्या अगोदर त्या ताटात पडली पाहिजे, ही भूमिका तुमच्या डोक्यात असेल तर राजकारणात या. टाळ्या अशा मरेलवाणी वाजायच्या नाही. तुमच्या भावकीत कोणी मेलंय का? हा, मग जोरदार टाळ्या होत्या. मला फक्त या पोर्सनं टाळ्या वाजव, एवढेच जण टाळ्या वाजव. पाहू द्या मला तुमचा आवाज पाहायचा मला. हा, दुसरा, तिसरा, चौथा. आता आमचे वरचे पहा, वरचे टाळ्या वाजवा एकदा. हे जोश आत पाहिजे, मेन गोष्ट ती. हे अंड आहे ना भाऊ, अंड बाहेरून फोडलं की आमलट होतंय, अंड आतून फुटलं की नवीन जीवाला जीव देते. आपला प्रॉब्लेम तेच आहे. लोकांच्या भाषणात तू बाहेरून फुटायला, तू आमलेट व्हायला ना, तू आतून फुटला पाहिजे. ती ऊर्जा ती हात पाहिजे. पण तुला वाटायला म्या टाळ्या वाजल्या आणि कोणीच नाही वाजल्या, मग आखे लोक माझ्याकडे पाहतील. अरे दलिंदर, असं बी तुझ्याकडे कोणी पाहिनं, पाहू दे ना. प्रॉब्लेम तोच है, सबसे बड़ा रोग. मेरे बारे में क्या कहेंगे लोग? अरे राजकारणात या. युवकांना विनंती आहे, पण 25 वर्ष आपल्याकडे जो वेळ दिलाय त्या वेळातून खऱ्या अर्थानं शिक्षण घ्या. आज नांदेड आहे, अनेक नोकरदार वर्ग आहे, अतिरिक्त पैसा कमवलेला आहे. त्यानं आपली बायको, आपली पोरगी किंवा आपलं पोरग इथं NEET नीट आणि JEE. सध्या लेकरू जन्माला आलं की बाप त्याच्या डोक्यात एक प्रश्न घालायला, बाळा JEE बाळा NEET नीट. जी आणि नीट. आमचा बाप बुटान हाणायचा, जी बी करायचं ते नीट कर असं म्हणायचा. आमच्या काळात ना जी होती ना नीट होती. आमच्याकडे एकच होतं, जे करायचं ते नीट कर. आणि ते नाही केलं तर एकच गोष्ट सांगायला पुढं, राजकारणात या का. पण राजकारणात येण्या अगोदर लक्षात घ्या, हा विचार मंच आहे. या विचार मंचावर बसायला पहिल्यांदा आपल्याकडे सत्ता लागते. सत्ता आपल्या हातात येणार नाही. कारण प्रास्ताविक करताना सरांनी सांगितलं, बाबा कराळे सर कुठले तरी शरद पवार गटले झाले ना. आता नेते तर एवढे दलिंदर झाले, कोणाच्या गाडीत बसवून ते कोणाच्या गाडीत बसेल ना, आपला कार्यक्रम पैदल होईल काय सांगता येत नाही. पण त्यासाठी मी एक विनंती करतो की बाबा राजकारणात सध्या आपल्या हातात काहीच नाही. का? आपल्यातला गोरगरीब शिकला, सवरला, थोडाफार पैसा कमावला आणि तो जर म्हणला राजकारणात जायचंय तर दलिंदर ज्याचं काहीच खरं नाही ते डायलॉग आणते. कारण एकानं RCCचं बांधकाम केलं आणि पाहायला कोण गेलं, ज्याचं कुडाचं घर आहे, आणि ते डायलॉग आणते. पायऱ्या पलीकडून काढायला पाहिजे होत्या, किचन रूम तिकडे पाहिजे होतं. म्हणजे दुखायला म्हशीचं इंजेक्शन वघारीला, सुधारणार नाहीत. सर्वात मोठा प्रॉब्लेम तो आहे. आपल्या इथं मेंटॅलिटी काय, अरे बाबा आपल्यातला एखादा माणूस आमदार होण्याचं स्वप्न बाळगत असेल, इच्छा त्याची असेल, त्याच्या हाताला आपण धरू शकतो. या नालीचं काम कर, या रोडचं काम कर, मातबर व्यवस्था आहे. आमदार आहे, आमदाराची पोरगी ताई साहेब, आमदाराची माय बापा मासाहेब, आमदाराचं पोरग युवराज, आमदाराची बहीण ती बी ताई साहेब, आणि तू पिंट्याची माय, पिंट्याचा बाप, पिंट्याची बहीण, पिंट्याची मथारी, मेला तू थारीतच. अरे आपल्यातला नेता झाला पाहिजे. आपल्यातला नेता होत असताना आपल्यातल्या समस्या त्यानं जाणल्या पाहिजे. म्हणून भारतातला कुठलाही विचारमंच असो, त्या विचारमंचावर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. सत्ता आपल्या हातात सध्या तरी येणार नाही. बाबासाहेबांना त्या काळी सांगितलं शासन करती जमात बना, पण आपल्याच दलिंदरानं आपला कार्यक्रम ठोकला. आपल्यातल्या 500 संघटना झाल्या, प्रत्येक संघटनेचा एक मोरख्या झाला. तो गल्लीत गेला, नेत्याला म्हणायला लागला, एवढे लोक माझ्या मागे, याची अंडरपॅन्ट याच्या हातात नाही. हे मेंटॅलिटी झाली. वामनदादा कर्डकाला वारंवार सांगावं लागलं. का सांगावं लागलं? अरे संघटना करा, पण संघटनेचा उद्देश हा एक असला पाहिजे, ज्या ठिकाणी गरज आहे त्या गरजवंताच्या ठिकाणी आपली गरज पोहोचली पाहिजे. तो उद्देश असेल तर संघटना वेगवेगळ्या निर्माण करा. वामनदादा कर्डकांचं एक छान वाक्य होतं, संघटना हजार झाल्या, नेते हजार झाली, कुणा आपली म्हणावी चेहरे हजार झाली, तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तर का रे भीमा, तुझ्या मताची माणसं आज मेली तर का रे भीमा, तुझ्या मताची माणसं आज मेली तर का रे. वांदे आपले तेच आहेत. इथं प्रॉब्लेम हा झाला, विचार मंचावर येणारा प्रत्येक जण वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता होता, जय भीम म्हणला. काही जण म्हणले
काय झालं, प्रॉब्लेम आला. येणाऱ्या काळात प्रशांत भाऊ तुम्हालाही बदलायचे आणि प्रत्येकाला बदलायचे. प्रॉब्लेम काय झाला, सध्या 2 समाज सुधारक लय ताणात आहेत, बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज. झालं काय माहिती आहे का, या राजकारणी लोकांनी आपला गेम ठोकला. ते बाहेरून आला आणि दरवाजात नेमकी एंट्री केली ना आपल्या घरात फोटो दिसला अण्णाभाऊ साठे. आबा कमरेतून वाकलं ते, जय लहूजी. आपल्याला वाटलं बेन आपलंच आहे. घरात फोटो दिसला अहिल्याबाई होळकर, जय मल्हार. आपल्याला वाटलं बेन आपलंच आहे. घरात फोटो दिसला बाबासाहेब, मग तर इसेच खलास. कडक जय भीम, निळा जय भीम, क्रांतिकारी जय भीम. अरे बाप रे, आपल्याला वाटलं माईच्यान खरंच बेन आपलंच आहे ना. घरात फोटो शिवाजी महाराज. आबा तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय. आपल्याला वाटलं बेन आपलंच आहे. बदला. घरात राजकारणी व्यक्ती आपल्या घरात एंट्री मारायला, दरवाजातून तिने एंट्री मारली. पहिलं काम करा, घरात एंट्री मारल्या 2 फोटो आजूबाजूला ठेवा, बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज. बाहेरचं राजकारणी घरात आल्यावर कोणात गेलं पाहिजे, नेमकं आतलं बेन आहे कोणाचं, हे परिवर्तन करणं काळाची गरज आहे. हे मोटिवेशन काही धतुरा नाही. कोई आएगा शेर शौरी करेगा तेरे में बदल होगा. 25 साल हो गए कुछ नहीं हो, अभी क्या होने वाला है. हा, त्यामुळे पहिल्यांदा विचारमंच कुठला असो त्या विचारमंचावर बसायला भावांनो बहिणींनो पहिल्यांदा लागते सत्ता. सत्ता आपल्या हातात येणार नाही. त्याचं कारण आपली जात येते, त्याचं कारण आपला धर्म येतो. सन्माननीय लेखक साहेबांनी सांगितलं बाबा की मी ओबीसी लाईन, मी कोणतीच लाईन चालवत नाही. मी ना ओबीसी लाईन चालवतो, ना मी मराठा लाईन चालवतो, ना मी SC लाईन चालवतो, मी ना AWS लाईन चालवतो, मी SC BC लाईन चालवतो. मी फक्त माझ्या विद्यार्थ्याची चुकलेली लाईन बरोबर चालवण्याचं काम करतो. मला कुठल्याच लाईनची घेणं नाही. आणि तुम्हाला माहिती आहे सध्या जसं कराळे सरोवर बोलले का नाही, तसं मीही उद्या एखाद्या पार्टीचा रुमाल गळ्यात घातला, घोडे लावणारे तुम्हीच आहेत, वाईट बोलणारे तुम्हीच आहेत, आणि तुमच्याकडे प्राणी बांधूनच ठेवलेले आहेत पुन्हा सोडायला दणक्यात. त्यामुळं खडू फळा मोहीम आपला नंबर 1 आहे. जे चाललंय ते नंबर 1 आहे. याच्यातून बी पैसा आहे, याच्यातून बी प्रसिद्धी आहे, याच्यातून बी प्रतिष्ठा आहे. मग बिना कामी पळतं गाढवाच्या मागं का लागायचं. जे चालू आहे ते नंबर 1 आहे ना. आणि अंतिम ध्येय काय प्रत्येकाचं, हा फक्त एक आहे मात्र. कोणताही मायकालाल, कोणताही नेता असो, कोणतीही पार्टी असो, विद्यार्थ्याची समस्या तिथं साला वाघ मैदानात, मॅटर ते नाही, कारण ते करावंच लागेल. पण पोरं सध्या व्हायला काय माहिती का, प्रशांत भाऊ ज्यानं मार खाल्ला आणि जे मार खाऊन आलं हे दोघंच एकमेकाला भाषणं द्यायलेत. ज्यानं बेमोत मार खाल्लाय आणि एक नेमकं मार खाऊन आले, दोघं एकमेकाला सांगत यार लयच बेकार व्हायले. हे राजकारणी दलिंद सुधरणात म्हणायले कोण, जे सत्तेत नाही ते. म्हणजे ज्यानं मार खाल्लाय, जे मार खाऊन आलंय. यासाठी युवक या नात्यानं पहिल्यांदा आपल्या हातात राजकारण घ्यायचं असेल तर पोरं पहिले सर्वात महत्त्वाचं मोटिवेशन एकच वाक्य तुमच्यासाठी आहे. जगातलं कुठलंही स्टेज असो त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. सत्ता आपल्या नशिबात नाही. आणि सत्ता नसेल तर दुसरी गोष्ट, भारतातलं कुठलंही स्टेज असो त्या स्टेजवर बसायला मालमत्ता लागते. आता तू काय आकडा क्रमांक 9 कल्याण चौफरी है ना, मटका खेळणार का जंगली रमी पे आओ ना महाराज. पैसा कुठून येणार तुझ्याकडं है ना. मग विचार म्हणजे बरं तू काय रेतीचे ट्रॅक्टर चालू करणार, नेमकेच अविनाश कुमार साहेब गेले, पकडेल तेच आहेत पुन्हा, सांग ना. म्हणजे विचारमंच कुठला असेल तर त्या विचारमंचावर बसायला भावांनो बहिणींनो पहिल्यांदा लागते सत्ता, दुसऱ्यांदा लागते मालमत्ता. पण बाप या नात्यानं तुम्हाला तुमच्या बापानं शिकवलं पाहिजे, माईनं शिकवलं पाहिजे, बाळा भारतातलं कुठलंही स्टेज असो, कुठलाही विचारमंच असो, त्या विचारमंचावर बसायला मान्य आपल्याकडे सत्ता नाही, मान्य आपल्याकडे मालमत्ता नाही, पण बुद्धिमत्तेच्या भरोशावर भारतातल्या कुठल्याही स्टेजवर बसता येतं. त्याचं उदाहरण विठ्ठल कांगणे. माबाप आमदार नव्हता, माबाप जमीनदार नव्हता, माबाप कारखानदार नव्हता, नो मॅटर. सध्या महाराष्ट्रात कुठेही आपली एंट्री हो, मधली चेअर आपल्यासाठी राखीव ठेवावं लागतील. कळलं का. म्हणून एकच काम करा या काळात, फक्त एकच विनंती आहे, राजकारणात ये कुठे आहे पण त्या ठिकाणी स्वतःला ओळख. किती दिवस चटाया उचलायच्या हे तुला कळालं पाहिजे.
नेत्याच्या गाड्यावर गाड्या बदलल्या आणि तू म्हणाला भाऊ साहेब गेलेत हीच टाक, मेलेला बरा तू झोपेत. हे परिवर्तन करणं गावाची गरज आहे. इथे येऊन कोणतरी एखादा हिंदी डायलॉग मारून तुमच्यात परावर्तनावर गरज नाहीये. आपला बाप कुठं काम करतो ते पहा, आपल्या बापाची चप्पल पहा, आपल्या बापाची फाटलेली बनेल पहा, आपल्या घरावरले पत्र पहा. आपल्या बापाने इटाचं घर बांधले, मागं स्लॅब करायला, प्लास्टर करायला सिमेंट नाहीये. तीच तुमच्या जीवनातलं सर्वात मोठं मोटिवेशन. इथं भाषण ऐकायची गरज आहे काय? हे दिवस आपण स्वतः पाहिलेत. अरे अनेक वेळा मला क्लासमधून 3000 रुपयामुळे उठून दिलं होतं. मी बॅच केली ती 15 रुपयाला, बॅच केली ती 16 रुपयाला, बॅच केली 17 रुपयाला. आणि ऑफलाईनमधून प्रशांत भाऊ मी पाहिलं की बाबा सेवा करत असताना अनेक अडचणी येतात. आणि इथंही नेता व्हा. इथं काही पोरी असतील इंस्टाग्रामवर आहेत का? माईच्या ना कोणाच्या? माईच्या म्हणले पण कोणाच्या? सर तुमच्या माईच्या ना. हा घ्या, इंस्टाग्रामवर असतील ना. हा, पहिल्यांदा पोरं एकच विनंती करतो की तुमचा आदर्श कोण आहे पहा. काही काही दलिंदर आहेत, याच्यात 2000 पोस्ट, याचे फॉलोवर 150. यानं 3000 लोकांना फॉलो केलंय. इंस्टाग्राम आहे ते, इंस्टाग्रामवर पहिल्यांदा पोस्ट आहे, दुसऱ्यांदा ते फॉलोवर आहे आणि तिसऱ्यांदा तू कोणाला फॉलो केलंय. मी इथं बसलेल्या युवकांना विनंती आहे, पक्षामध्ये काम करत असाल, राजकारणामध्ये काम करत असाल तर तुमच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. म्हणून विनंती आहे, राहणीमान बदला जरासं. बिनाकामी केस वाढू नका. काहीचे केस कुरुळे होईनात. प्रशांत भाऊ सराटा गरम करून काही कुरुळे केलेत. काहीनं कानात बाळ्या घातल्या, कानात बाळी ठीक होती, काहीनं भवाळीत बाळी घातली है ना. काहीनं 3 जागी पॅन्ट फाडली. कस काय? दॅट्स कॉल फॅशन. अरे केळूक छान, त्यावर मोबाईलचे उपकार आहेत. त्या मोबाईलमुळे तुला इंग्रजी लिहिता आली, तुला हॅपीची स्पेलिंग आहे ना येच टाकल्यावर बाकीचं खालून आले. बर्थडे बी टाकल्यावर बाकीचं खालून आले. अॅनिव्हर्सरी धतुरा तुला तर माहीतच नाही पण एन टाकल्यावर बाकीचं खालून आले. आणि त्याच्यात तू डायलॉग फॅशन. कपडे केसन तुमच्या लुकमध्ये कानाबिनात बाळ्या घातल्यानं कधीच माणसाला फॅशन म्हणून पाहिल्या जात नाही. आजही आपल्या बापाच्या फोटोकडे पहा, रुबाबात बापाचा अलीकड फोटो आहे, सूट टाय कोट फुटात आहे का? अरे किसी नंगे को देखकर नंगा होना यह गांधीवाद सिखाता है. किसी नंगे को देखकर नंगा होना यह गांधीवाद सिखाता है, लेकिन किसी नंगे को देखकर सूट बूट में लाना यह आंबेडकरवाद सिखाता है. आपल्यात ते परिवर्तन होणं गरजेचं आहे. हे गेले वर्षानुवर्ष भाषणं चालूच आहेत. बोलणाऱ्याचं बोलते, ऐकणाऱ्याचं ऐकते. परिवर्तन धतुरा काहीच नाही. इथं बसलेल्या पोरींना विनंती आहे, जरासं मोबाईलच्या बाजूला पडा. पोरांना विनंती आहे, तू कोणाला फॉलो करतो? तर सध्या प्रशांत भाऊ विचारमंचावरले सर्वसन्मान्य मान्यवर माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत. मी विनंती एकच करायला, सध्या पोरांमध्ये ट्रेंड कोणाचा आहे माहिती आहे का? जो गुन्हेगारीकडे वळलेला आहे, जो काहीतरी जातीय स्टेटमेंट देतो. आजकाल महाराज लोक या विचारमंचावर जातीय स्टेटमेंट दिलेत, काही बोलायलेत. मग त्याच्यामध्ये काय होतं? हे पोरग फॉलो कोणाला करायले? ज्यानं गुंडागर्दी केली आहे, लोकांच्या गाड्या फिरवल्यात, त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट जेलमधून बाहेर आल्याच्या नंतर 302चा आरोपी, 307चा आरोपी, आता BNS बदललं 103 109 या कायद्यानुसार बाहेर आलेल्या आरोपीची जेलच्या समोर जंगी मिरवणूक निघत असेल आणि त्या मिरवणुकीमध्ये हा दलिंदर नाचत असेल तर सध्या कार्यक्रम भाषणाचा नाही ठोकण्याचा असणं गरजेचं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यक्रमात मी मायबापाला त्यांचा मुलगा म्हणून एक विनंती करत असतो, माईच्यानं भाषण करा, भाषण ऐका, कोणाच्या कार्यक्रमाला जा नका जाऊ, पण हप्त्यातून एकदा आपल्या अवलादीला ठोका. तुम्ही म्हणसाल हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पलीकडे आहे. काही जण म्हणतील आर्टिकल 19 है ना, कलम 14 बरोबर आहे, कायद्यासमोर सर्व समान. कलम 23, कलम 24 बरोबर आहे का नाही? 14 वर्षापेक्षा खालील बालकांना तत्सम खाणीच्या ठिकाणी आरोग्याला धोका निर्माण होईल त्या ठिकाणी त्याला कामावर ठेवता येणार नाही. मग समजा पोरग साविले आणि बाप म्हणला 1 ग्लास पाणी घेऊन आण,
मग त्यानं म्हणायचं का, सांगू का तुम्हाला कलम 23? बापान हाणायला पाहिजे का नाही? पाणी एक ग्लास आणल्याने त्याच्या आरोग्यावर धोका निर्माण व्हायला आहे. बापानं बिडी आणल्यावर अर्धी पेटून आणणारा तू, ते तुला कळायले. मग विनंती आहे बाबा का, कारण सध्या पोरांच्या मी पाहिलं काही काही मुलांचे स्टेटस काही काहीच्या गममध्ये आहेत. तू नाही कोई और सही. काही काहीला ग्रेट लव झाला असेल. लव, प्यार, इश्क, दर्द, दुःख, प्यार ह्या शब्दाच्या विळख्यात असलेल्या तमाम दलिंदरांना विनंती आहे, काही कर. नांदेडला शिकायला आलाय, रूममध्ये बरोबर चालू आहे, खूप अभ्यास छान चालू आहे. गावाकडे त्या हृदयाचे तार जुटलेले. त्याच्यात 7 वाजता तिचा फोन आला. तो हा स्पीकर ऑन केला. त्याच्यात तिनं आवाज काढला, हॅलो. आणि ती म्हणली, पिलू जेवला का? तर इथून पुढे दलिंदरांना आपल्याला पिलू कोणी म्हणलं ना पाहिजे. बाळासाहेब शिंदे, पेज क्रमांक 268. पिलू फक्त कुत्र्याच्या आणि डुकराच्या लेकराला म्हणतात. कळालं पाहिजे आपल्याला. त्याच्यात ती जर म्हणत असेल, तू जेवला का नाही? अंडायला खाल्ला, दुपारी रोडवर पळालो, पोट दुखायले म्हणून मी जेवलो नाही. त्याच्यात ताई मोबाईल लांब नेते कारण आवाज गोड येतो. आणि ताई तिकडून म्हणत असेल, तू जेवला नाही म्हणून मी पण जेवणार नाही. तिकडं ताई बम जेवून असते. हे सर्व नाटकं असतात. तू जेवला नाही तेव्हा या जगात फक्त 2 लोक जेवत नाही, एक तुझी माय आणि तो बाप. तू उपाशी राहणार नाही याची काळजी तुला आली पाहिजे. त्याला कोणाच्या भाषणाची गरज नाही. म्हणून पहिली गोष्ट एक सांगलो की पोरं काही करा, फक्त जरासं त्या मोबाईलच्या थोडं बाजूला या. रील स्टार इथं आहेत का काही? पण प्रत्येकाला वेडा लागले. लोकांचा गॉगल घाल, लोकांचे कपडे घाल, नवीन फोटो टाक, त्याच्यात ऑसम लुक. कुठून शब्द आणले काय माहित. ऑसम लुक. आबा पोरी शिकणाऱ्या तर विषयच नाही. कुठून तोंड वाकडं करतील, तिच्यासोबत तशीच भेटती तिला. आणि त्याच्यात पुन्हा लिहायली विथ माय सिसो. सिसो सिस्टरची स्पेलिंग येई ना. हिनं शॉर्टकट केला. कारण आपला मराठवाडा म्हणजे शॉर्टकट करण्यात नंबर 1. आता भाऊ इकडे या म्हणाली वेळ लागते का नाही? हिंग क्लोजअप आहे का नाही? हिनं कुठून शब्द काढले? विथ माय सिसो. नो फाउंड दिस वर्ड इन इंग्लिश लँग्वेज. विथ माय ब्रो. ब्रो बरदरची स्पेलिंग येई ना. यानं शॉर्टकट केला. ब्रो कोण? पुन्हा ट्युशन मधला पोलीस भरती. सकाळी 4ला तिला पळवायला नेला. ती पळून बी गेली. तू मेला इथं तिचा गोळा सांभाळू सांभाळू. अरे काय बोला गेलं. आणि हे काय होतं माहिती आहे का? कुटाने केल्याशिवाय माणसाला कुटाण्यावर बोलता येत नाही. आणि मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. म्हणजे मेन गोष्ट अंधारात पळायला चालला. अंधारात एकटाच पळायला गेला. दलिंदरा पेपर आहेत याकडे. एका प्रश्नाला 4 ऑप्शन आहेत. तत्व काम आहे. एकाच गोष्टीवर डिपेंड राहायचं नाही. जिंदगी एकदाच आहे. कुठली गोष्ट अंगलट आणायची नाही. तुला एवढी प्रेमाबद्दल व्याख्याच्यात मायबापावर प्रेम व्हावं. 20 वर्षाच्या मायबापान तुला सांभाळले, त्या गोष्टीत तुला प्रेम हवं. 1.5 दिवसात कोणतरी है ना डॉट 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 हे म्हणले होते का? विथ माय ब्रो. ब्रो कोण? ट्युशन मधला. सख्या भावाला त्या झडपणी आली का? लग्न झाल्यावरली आली हो. लग्न झालं हिचं आणि 5वी नापासी. आणि त्याच्यात इंग्रजीतली आली जस्ट एन्जॉय विथ माय हॉबी. हॉबी आम्हाला हॉबी म्हणजे शिकलं होतं छंद. आता नवरा छंद आहे काय? विथ माय हॉबी. हजबंडची स्पेलिंग येईना ना. हजबंड. लग्न झाल्यावर ज्या दलिंदराचं हसणं बंद होतंय ते हजबंड. यो दलिंदर 12वीला 3दा नापासून डायलॉग खायला जस्ट एन्जॉय विथ माय लाईफ लाईन. फोक्यात या नशिबात पाईपलाईन आहे. तो लाईफलाईनच्या नादीच लागू नाही. हे जे मोज मजा ह्या गोरगरिबांसाठी नाहीत, ह्या श्रीमंतासाठी आहेत. मात्र एक गोष्ट आहे पोरियो, काही करा. एक विनंती आहे की आपल्याला येणाऱ्या काळात काल परवा पाहिलं असेल की शासनानं जागा काढल्या 17,000 काहीतरी
17,000 आहेत का 1,700 आहेत कंडक्टर वाहक चालक? आता त्या जागा आहेत कंत्राटी. आता पहिले ड्रायव्हर कंडक्टर पहिले स्थानात आहेत, एसटीचे पत्र गळून गेलेत, फक्त सीटा शिल्लक आहेत आणि बाहेरून टायर दिसायलेत आणि मग ही लालपरी म्हणा घ्या ऐका ना. त्याच्यात ते तानात आणि त्याच्यात पुन्हा जर आता 17,000 कंत्राटी भरले आणि ह्यानं कोणाला उडीलं दररोज तर जबाबदारी कोण घ्यायची? कंत्राट भरतीच्या विरोधात पुन्हा आपल्याला रस्त्यावर यावं लागेल, कारण एकदा जर तिकडं कंत्राट भरती झाली तर पोलीस बी कंत्राट होतील, तलाठी बी कंत्राट होतील. कंत्राटचा घन होऊन आपला घन होऊ नये याची काळजी आपल्याला घ्यावं लागेल. म्हणून विनंती एकच करायला पोरं, आंदोलन आपल्या 5वीला पुंजलेलं आहे, पण या काळात जेव्हा कुठली व्यवस्था न्याय देत नसेल, सर्व व्यवस्था व्यवस्थेच्या बाजूने बोलत असेल, तेव्हा व्यवस्थेच्या विरोधात बोलणारा एक बाप माणूस असतो, त्या बापाचं नाव आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, हे लक्षात घ्या. आणि म्हणून काय माहिती आहे का, मी कुठल्या पक्षाचाच कार्यकर्ता नाही, हे आवर्जून सांगालो. मला म्हणले की प्रचार, मी म्हणलं नाही, सध्या म्हणजे कधीच आपल्याला कोणाचा माल सध्या गळ्यात नको. आपलं जे काम आहे ते काम आहे मास्तर. पोर वेगळ्या वळणावर जात असतील, मी भाऊ त्या हॉस्टेलला 700-800 मुलं होती. त्या एका मुलाने मला सांगितलं, बाबा की तुमच्या वर्णामध्ये डाळ दिसली नाही. मी डायरेक्ट सांगितलं की माझी ऑफलाईन शेवटची बॅच. जेव्हा आपल्याला आपलं मन अंतर ठेवून वाटलं की आपण विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकत नाही, डायरेक्ट सांगितलं ऑफलाईन बॅच शेवटची, मला ऑफलाईन बॅच नाही, ऑफलाईन बॅच याच्यानंतर मी घेणार नाही. 10x10च्या युट्यूबच्या रूममधून फक्त शिकवणार, ते बी जोपर्यंत इच्छा असेल तोपर्यंत. मुद्दाम ठरवलं जिथं आपण न्याय देऊ शकत नाही, होते का बोल बच्चा नको. इथं एवढं भारी बोलतात आणि माघारी परफेक्ट कार्यक्रम ठोकतात. ती नको आहे. जे यहाँ है, जो यहाँ है और जो यहाँ है वो यही होना है. होतंय काय माहिती का, प्रत्येक जण आहे, मी गरीब होतो, मला अभ्यास केला, 15-15 तास अभ्यास केला, आता मी अधिकारी झालो, आता मी गरीबाचा परफेक्ट कार्यक्रम ठोकणार. काल परवा पाहिला पण एक बाई बॅच काढून फेकती, काल परवाचा व्हिडिओ आहे. अधिकारी व्हा तुम्ही, काल का तू कॉन्स्टेबल झाला पाहिजे, पोलीस झाला पाहिजे, चौकात उभा राहिला पाहिजे, हातात दंड असला पाहिजे, है ना, तुला BNS पूर्ण पाठ असला पाहिजे. रस्त्याने चालताना एखादा गोरगरीब दिसला, ज्या पद्धतीने एखादा नेता दिसला, पैकी त्याने रेबनचा गॉगल घातलेला, पांढरे कपडे घातलेले, त्याला जो नियम आहे तोच नियम तो गोरगरिबासाठी वापरला, तर तू खऱ्या अर्थानं अधिकारी झाला पाहिजे. नाहीतर गरीब है बाजूला घे आणि मुकाट्या 100 दे, झोपेत अटॅक येणार तुला, झोपेत मेजर अटॅक. खरं का, हे विनंती आहे. आणि एक गोष्ट पोरो, काही करा, फक्त विनंती एक करायला तुम्हाला, जरासं चेहऱ्यावर स्माईल ठेव जा. पण तुम्हाला ताण कोणाचा माहिती आहे का, तू लोकांच्या रील पाहायला, आणि लोकांच्या रील पाहिल्यामुळे ती ह्या रिअल लाईफला घोडे लागायले बिना कामाची. ही रिअल लाईफ आहे, काही घेणं नाही. मी तुम्हाला सांगितलं, मी आरशात भांग पडताना 3 चेहरे आहेत पोर आपले, आरशात भांग पडताना 3 चेहरे आपले आहेत. एक चेहरा मी भांग पडताना जगाला कसा दिसायला पाहिजे, दुसरा चेहरा मला अपेक्षित मी कसा आहे, आणि तिसरा चेहरा मायच्यान मोहमल माहित आहे मी किती हरामखोर आहे. तो जे तिसरा चेहरा आहे का, तो चेहरा आरशात भांग पडताना मला पाहिजे यू आर ग्रेट, कोणत्याच मायकालालच्या सर्टिफिकेटची गरज नाही. तो तिसरा चेहरा मला यू आर ग्रेट, आपलं काम नंबर 1, बाकी दुनिया चलती है, कोई मतलब नहीं है. अगर तुम्हारे पीठ पीछे तुम्हारी बात हो रही है, इसका मतलब तुम में कोई बात है. अगर पीठ पीछे तुम्हारी निंदा हो रही है, इसका मतलब तुम जिंदा है. बाकी आयऱ्या गैऱ्याचा विचार करायचा नाही. आपलं काम नेक आहे, लोकांप्रती आहे. हे बा, पैसा जगात जगण्यासाठी पैसा लागतोच. मी लय मोठा वक्ता आहे, मी लय मोठे सबस्क्रायबर आहे, समजा मी तू इथं भाषण द्यायलो स्प्लेंडरवर आलो असतो, मग इम्प्रेशन पडलं नसतं. माझ्याकडे फॉर्च्युनर असणं गरजेचंच आहे ना. येणाऱ्या काळात दुसरी घेऊ. हा फक्त तू हा कार्यक्रम ठोकून नाही, जे आपले कष्ट आहेत, प्रामाणिक आहेत, लेकरांना न्याय देतील. 15-16 रुपये 17 रुपयाची बॅच करण्याचा उद्देश. ह्याच नांदेडमधल्या एका पोरीचा फोन आला, जिचं माहेर आमच्या इथलं लोकमान्य नगर आहे. त्या पोरीच्या सासऱ्यानं म्हणजे घरच्यानं लग्न लावून दिलं, मायबाप नव्हते, चुलत्यानं लग्न लावून दिलं आणि काहीतरी घरावर ताबा केला. म्हणजे ही गोष्ट इथं बोलायला धमक लागते. त्या पोरीच्या घरच्यावर ताबा केला, घरी भाऊ नाही, कोणीच नाही, 2 बहिणी आहेत. मोठीचं लग्न झालं, हिचंही लग्न झालं. याच ठिकाणी तिचा नवरा बढियापैकी काम करायला आहे, पण नवऱ्याची इच्छाला शिकवायची नाही, कारण परिस्थिती आडवी आली. तो डोर नीट करण्याचं काम करतो, जे ॲल्युमिनियमचे डोर असतात ना, त्याचं काम करणार तिचा नवरा. आणि त्या पोरीनं मला फोन केला की सर, मी तुमची एक बॅच घेतली आहे तलाठी भरतीची, बॅचची फीस होती 999.
केवळ बोलबच्चन म्हणून काम करू नका. कोणाच्या भाषणान काही धतुरा फरक पडत नाही. आमच्या काळात कोणाचे भाषणं नव्हते. आमच्या काळातले लोक म्हणायचे मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. काही नसते. खरं का? काहीच नसते. मनी बदला. या मनीने आपला कार्यक्रम ठोकलाय. आथरून पाहून पाय पसरावे. अरे दलिंदरा तू मोठा झालाय, तुझे पाय बाजाच्या खाली चालले. आथरून बदल, भाज बदल, मोठा होय, मोठी सोच पाहाय. किती दिवस आथरून पाहून पाय पसरावे? नाही, भाज बी बदलून टाक, आथरून बी बदलून टाक. आहे का नाही? बाकीचं काही बदलू नको. मेन गोष्ट काय आहे की बा त्या पोरीचा मला फोन आला आणि पोरीचा फोन आल्यावर तिने सांगितलं की सर मी तुमची 999ला तलाठी भरतीची बॅच घेतली, एकूण टॅक्स सहित मला 1026 रुपये लागले आणि प्लीज सर माझी फीस मला परत भेटल का? म्हटलं ताई ॲपमध्ये भरलेले पैसे परत भेटत नाहीत. 12 तारखेची गोष्ट होती, ऑगस्ट महिन्यातली. बॅचचे पैसे परत भेटत नाही. तेव्हा ती 2 मिनटं स्तब्ध होती. सर माझं ऐकून घेता का? मी गाडीमध्ये होतो, हॉस्टेलहून क्लासकडे येऊ लागलो आणि तिने सांगितलं बाबा की माझं असं आहे, माझं लग्न झालं, परभणी माझं माहेर आहे, परभणीकडं काहीच राहिलं नाही आहे आणि म्हणून मला शिकायचे, नवऱ्याची साथ नाही. लाडक्या बहीण योजनेचे मला 1500 रुपये आले होते, त्याच्यातले 999 रुपये तुम्हाला भरलेत आणि पुस्तकं जवळपास 4-5 हजाराचे लागतील. मग एवढं माझ्याकडून होणार नाही म्हणून मी ठरवलं मला तयारी करायची नाही. मी 2 मिनटं स्तब्ध झालो आणि एक विचार आठवला की मला आपण परभणीत होतो, त्या ऑडिट नगरमधून सुपर मार्केटला गेलो होतो. 3 दिवस क्लास केला. एका मास्तरानं मला वर्गात उभं केलं आणि बाबा फीस भरणं होत नसेल तर उद्यापासून येऊ नको. तुमच्या तिथं वजीराबाद पोलीस स्टेशनला माझा मित्र आहे सुनील बुलंगे PS आहे, तो माझा डबा आणायचा, त्याचे कितीक वेळा कपडे घालून मी बढियापैकी क्लासला गेलो आहे ना. मित्रही कसा असावा? मित्र कसा असावा? कवी कलश छत्रपती संभाजीराजे. मित्र तो नाही पाहिजे आपल्या जवळ येऊन वर्गात बसलेलो आपण कानात येऊन सांगायला लागला अर्धा तास झाले फक्त ती ह्याकडेच पाहिली. तो भिकारचोट मित्र नाही पाहिजे. तो मित्र काय कामाचा? म्हणजे त्या ताईनं मला फोन केला का की माझ्याकडून होणार नाही. अक्षरशः मला वाटलं की यार आपलं होतं काय, परभणीत आलतो आपण 1800 रुपये महिन्यानं स्वामी विवेकानंदला काम करायला होतो. आपण चटया झटकायचो, आपण क्लास झाडून काढायचो, फळा पुसायचो, मास्तरांना पाणी आणून द्यायचो. आज देवानं आपल्याला स्पेशल ऑफिस दिले, आपल्या कर्मानं आपल्याला घर झाले. ज्या घरामध्ये नवरा बायको आम्ही 2200 रुपये महिन्यानं 2018 पर्यंत किरायाने राहत होतो, ती जागा आपण 13 सेकंदाच्या सौद्यात 1,68,000 1,68,00,000 विकत घेतली आहे. मग एवढं आपल्याला या परभणीने दिले, मग त्याच्यात आपल्या गरजा कुठतरी सीमित कराव्या लागतील. आणि पुन्हा हा कार्यक्रम दररोज आहेच, हे बोलायचे 50 घेत असतो. 49,999 बी नाही, मोजून 50, परफेक्ट 50, पुढच्या महिन्यात 60. पण 50,000 रुपयातला 1 रुपया माया पोरीची शपथ आहे, माया स्वतःच्या घरासाठी नाही, पोरीच्या भवितव्यासाठी नाही, स्वतःच्या ऐशोआरामासाठी नाही. ज्या पोरीला शिक्षणात अडचणी आली, ज्या लेकराला शिक्षणात अडचणी आली त्याला खर्च करण्यासाठी घेत असतो. नाहीतर हे असं यूट्यूब चालू असताना इथून 50 घेतो म्हणल्यावर कार्यक्रम ठोकला उद्या आपला कोणतरी, हे म्हणायला सहज नाहीये. म्हणून मी काय म्हणलं की तुम्हाला जे होतात आहे, जे पोटात आहे तेच लोक सध्याच्या काळात बरे आहेत. राजकारणी लोकांवर विश्वास ठेवताच नाही, विषयच नाहीये. मी प्रचंड भाऊला सांगालो की बाबा या पोरांची समस्या आहे ना ग्राउंडवर, इथं कित्येक जणांच्या संस्था आहेत ना. मग तुमच्या नांदेडचे भूषण होते, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्याचं कॉलेज असेल ना एखादं इथं. हा हे द्यायचंच आहे का? अरे एकदा टाळ्या होत्या साहेबासाठी, फ्री मध्ये दिलं पाहिजे पुढच्या वेळेस. अरे पैसे बी भरले का? नाही बरोबर आहे बॉस, कार्यक्रम आपला वंचित बहुजन आघाडीचा आहे ना, ते पक्ष भारतीय जनता पार्टी आहे. विषय काय त्यांचं कॉलेज असेल ना एखादं इथं. अखिल आहे त्याचीच आहे का? नाही पण चला मी शिक्षकेला बोललेलं बरं नाही, मला परभणीला जायचंय आहे का नाही. हा तसं कोणता मायकाला आपलं काही वाकडं करत नाही, हे बी गोष्ट विशेष आहे. फक्त विनंती एक आहे की बाबा ज्याच्याकडे एवढं दिलंय ना तर हे गोरगरिबाचं लेकरू आहे. 5,219 ग्रेड पैकी त्याला नोकरी करायची, त्याला अपेक्षा नाहीत.
मायबाप कुठतरी काम करतात, कोणाचा बाप एखाद्या किराणा दुकानावर आहे, एखादा बाप मॉलवर आहे, एखादा बाप सिक्युरिटी गार्ड आहे, एखाद्याचा बाप कोणाच्या तरी सालान आहे. त्यानं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पाहत असताना एक भौतिक सुविधा ग्राउंड नावाची व्यवस्था या देशातल्या राजकारणी लोकांकडून होत नसेल तर थूस आल्यावर तुमच्या जिंदगीवर ही गरजेची आहे. कारण मी फीस कमी का केली हे उदाहरण आवर्जून सांगलो मी. ती पोरगी तल्लीच आहे, कळलं का? माहेर आमच्या परभणीचं आहे. हे चुलते बी लक्षात घ्यावे. काल परवाच व्हिडिओ घेतला. दलिंदर भावकी आणि चुलते लोकांवर चांगले वागा. कारण चुलते लोकांना समजून घेणं गरजेचं. मायबाप नाही ना, त्या चुलत्यानं आपल्या लेकराप्रमाणे भावाच्या लेकराला सांभाळता आलं पाहिजे. बाकी जगात कोणी हिशेब करणारा असो का नसो, पण करता करविता एक परमेश्वर आहे, तो परफेक्ट हिशेब करत असतो. त्याच्यात आवडीतून कोणी सुचत नाही भाऊ. मग विनंती एक आहे की बा त्या पोरीनं मला डायलॉग घालला पैसे वापस पाठवा आणि माझ्याकडून होत नाहीये. मी एकच शब्द बोललो, ताई तुम्ही दोघी बहिणी आहेत, तुला भाऊ नाही, माझ्या पोरी शपथ आहे आजपासून तुझा भाऊ मी आहे. दिवाळी बिवाळी ताण घेऊ नको. तुझी साडी तुझ्या घरापर्यंत घर पोहोचेल. फक्त उद्या तुझ्या नवऱ्याला घेऊन एकदा क्लासले. तिच्या नवऱ्याला वाटलं हे आगाव बोलते, हे काय साधं हे काय, हे मही शाळा घेईल नाही तर हे मला युट्यूबला दाखवेल. त्यामुळे भाऊची काय धमक झालीच नाही. ताई म्हणलं तू एकटी आहे. तिला सांगितलं बा तलाठी भरतीला तयारी करण्यासाठी हे पुस्तकं लागतात, हे सर्व सेट घे. काय 5-7 हजाराचा सेट असेल, हा सर्व सेट घे. मी तुझा फोटोही काढणार नाही, पण लागल्यावर ताई सर्वात पहिले मुलाखत मीच तुझी घेणार आहे. तू जेव्हा लागशील ना तेवढ्या पहिली मुलाखत तुझी घेणार आहे. ही तुझी फीस. आणि जर एखाद्या पोरीला लग्न झाल्यावर 999 आणि टॅक्स सहित 1026 जास्त होत असतील, म्हणून मी ठरवलं 15 ऑगस्ट देश के लिए कुछ देना है. भगतसिंग है ना, भगतसिंगांचं उदाहरण सांगितलं की आपल्यातला भगतसिंग जागा झाला पाहिजे. आपल्यातलाही भगतसिंग जागा होतो रस्त्यानं पोरगी दिसल्यावर. आपल्यातलाही भगतसिंग जागा होतो बापा ती ऑनलाईन दिसल्यावर. पोरगांचं लय हुशार. पहिले पाहते तिचं अकाउंट प्रायव्हेट आहे का पब्लिक आहे. अकाउंट पब्लिक दिसलं एक टिंब पाठवते टुपूक डडंग. आमचं पोरग तेवढ्यावर थांबत नाही. कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है. आमचं पोरग 2 टिंब टपक टुपूक डडंग. आमची ताई डेंजर संस्कारित रिप्ले देत नाही. आमचं पोरग अबा सफलता एक चुनौती है उसका स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और उसका स्वीकार करो. आमचं पोरग 3 टिंब टुपूक 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 डडंग. हा आमची ताई तरी रिप्ले देत नाही. आमचं पोरग भावना बाप्पा 1 टिंब स्पेस, 4 टिंब स्पेस, 3 टिंब सेंड. हे जेवढे आरडले तेवढे पहिले हाणणं गरजेचं आहे. ह्या सर्वांना माहिती आहे हा कुठं नाका आहे. आता आपला जो कार्यक्रम आहे का, आपला कार्यक्रम काय चिठ्ठ्याचा होता. आपला कार्यक्रम चिठ्ठ्याचा. आपली चिठ्ठी एकाची दुसऱ्याकडे गेली, बापान सध्याकडे आपल्याला हल्लं. यायचा कार्यक्रम लय फास्ट आहे सध्या. डटांग टटांग लगेच तिचा रिप्ले हम याच यम 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 यम. मग मात्र आमचं पोरग म्हणते आबा बाबा बाबा इसेच खलास. लगेच पिंपळाचं पान पाठवते गुलाबी रंगाचं. झपकन मोबाईलमध्ये जाते. त्या पानाचं बी वैशिष्ट्य आहे, ते खाली जाते जुई झाप जुई झाप. लहान होते मोठं होते. हा त्याच्यावर आमचा पोरगा कंट्रोल करत नाही. प्लीज टेल मी युअर सेल नंबर. सेल नंबर? तू पोलीस भरतील काहून आला इंग्रजी नाही म्हणून. आणि तू तिला इंग्रजीत बोलणार आणि त्याच्यात ती आला बापा हिचा नंबर पाठवते व्हॉट्सअप. घरी गेल्यावर हिचा मोबाईल कणतो, आवाज बी देत नाही. घरी गेल्यावर सिम बी चेंज होते. त्याच्यातून काही बापा ब्लँकेट घेऊन बोलत असाल तर तू हे दोन्ही कानं बैरे हो. हा तू आगाव कुठण्यात पडायचंच नाही. आणि त्याच्यात महत्वाची गोष्ट नांदेडमध्ये सध्या सर्वाधिक जास्त फोपळलेलं वातावरण आहे कॉफी शॉपचं. मी इथं बसलेल्या ताईला विनंती करतो तुला कॉफी शॉपला बसायचंय. कळलं का? कॉफी शॉपला तुला बसायचंय. तुला कोल्ड कॉफी मागवायची आहे. तुझा पहिला पगार झालेला आहे. त्या कॉफीमध्ये स्ट्रॉ ठेवलेला आहे. बढियापैकी तुझा सेल्फीसाठी मोबाईल काढलेला आहे आणि तो स्टेटस आहे जस्ट कॉफी एन्जॉय विथ माय मम्मी पप्पा. मागं तुझे मायबाप दिसताना तुझी सेल्फी मला पाहायची. तू हा दलिंदर लोकांच्या नादी लागायचं नाही.
कुठल्याच पोराचं प्रेम हे थांब सध्या कुठल्याही आमच्या पोराचं प्रेम हे ॲज अ फिजिकल अट्रॅक्शन आहे. त्या प्रेमाला लय अंगलट आणायचं नाही. कळलं का? आपण आरशात भांग पडताना आपण आपल्या मायबापाचा स्वाभिमान गहाण होणार नाही असं कॅरेक्टर मुद्दाम होऊन क्रिएट करू नका. नीट राहा. रील स्टार होण्यापेक्षा रिअल स्टार होण्याचं स्वप्न पहा. मी तुम्हाला आवर्जून सांगालो, स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही. ज्याचं स्टेटस असतंय लोक त्याचं स्टेटसला ठेवतात. म्हणून पहिले स्वतःचं स्टेटस क्रिएट करायचं शिका. आपलंही कोणतरी स्टेटस ठेवलं पाहिजे. काही काही दलिंदर आहेत, ह्याचा बर्थडे या लोकांना सांगावं लागला, प्रशांत भाऊ महा बर्थडे हे स्टेटस ठेव. त्याच्यात हे दलिंदर पाहिले त्यानं महा बर्थडे ठेवलं होतं का? कार्यक्रमात तिथं तिथं अरे हे काही बदलायचं रे. याला कोणतरी यावं भाषण करा नाही रे. आपल्याला परिस्थिती बदलायची, राग येणं गरजेचं आहे. आणि जगात मोठी तीच लोक होतात. बाबासाहेब काय केलं? बाबासाहेबांनी बाबासाहेब स्टेटस कशाला म्हणतात? पोरियो तुमच्यासाठी फार मोठं योगदान बाबासाहेबाचे. हा विचारमंच आहे. ह्या विचारमंचावर पुढे लोक बसलेत है ना. प्रशांत भाऊ बसलेत, इतर मान्यवर बसलेत विचारमंचावर. लवाळे सरांच्या विशेष निरंजनाताई वंचित बहुजन आघाडीचं काम करतात, आमच्या वहिनी आहेत है ना. एक महिला त्या विचारमंचावर बसली. ती इथल्या कुठल्या धार्मिक ग्रंथाच्या मक्तेदारीवर बाबासाहेबांना लिहिलेल्या संविधानामुळे बसलेत, हे लक्षात घ्या. ही पॉवर आहे संविधानाची. इथं आज कोण कोणत्या जाती धर्माचा आहे नो मॅटर, त्याला विचार मंच उपलब्ध करून देण्याचं काम बाबासाहेबांनी केलंय. विठ्ठल कांगणे कोणत्या जातीचा आहे नो मॅटर, तो शिकू शकतो आणि कोणत्या जाती धर्माचे लेकराला शिकू शकतो. ही ताकद संविधानाच्या आर्टिकल 19 मध्ये माझ्या बापाने दिलेली आहे. ती कोणच दिली नाही ना. मग बाबासाहेबाचा जय जयकार व्हायलाच पाहिजे. बाबासाहेबाचा जय जयकार व्हायलाच पाहिजे. त्याच्यात कोणीतरी जय भीम म्हणल्यावर पुढच्यानं नाक पुरवण्याची गरज नाही. का? तू कुठेही असेल सध्या तर तुला व्यक्त होण्याचं साधन बाबासाहेबांना दिले. तुला एखाद्या पोरीसोबत जरी व्यक्त व्हायचं असेल की मैं तुम्हें इश्क करना चाहता हूं, कलम आर्टिकल 19. आणि ती जर म्हणली तू नक्षलवाद्यासारखा दिसतो, आर्टिकल 19. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, ते दिल में जो ख्वाब है, तू तिच्यासमोर मांडू शकतो. ती तुला नाकारू शकते. म्हणजे तू म्हणला म्हणजे तिने ऍक्सेप्ट करायला पाहिजे, घटनेत नाही. ताईओ सध्या सर्वात जास्त दिवस तुमचे चांगले. म्हणून एक विनंती करतो, आता नवरात्री असेल है ना, ज्या त्या धर्माच्या कुठल्याही बाया असो, तुमच्या धार्मिक सण विधी पूजा आराधना काही बी असेल त्या ठिकाणी जा. पण रस्त्यात हात वरती करून हातात संविधान घेऊन मा बाप उभा आहे त्या बापाच्या पाया पडून जा. कारण तो पहिला तुमचा उद्धार करताय. पाया पडणं गरजेचं. काय उद्धार करताय? एक कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. नॉट अ जोक. सध्या खुर्चीसाठी काय नाही करायलेत लोक भाऊ. मंगल कार्यालय न बोललेलं बरं, न बोललेलं बरं आहे ना. नाही ते आपलं काम नाही. ते रियालिटी का नाही. हा तू बोला मन. तू आल्याच म्हणला कांगणे सर तुम आगे बढो, तुम्हाला फॉर्म मध्ये या, मी राहतो उभा निघतो उद्या फॉर्च्युनर मग चालवलं चल दे बरोबर. कारण आपल्या देशाची शोकांतिका काय पोरो, विदेशामध्ये तरुण लोक सरकार चालवतात, म्हाताऱ्या लोकांना पेन्शन देतात. विदेशामध्ये तरुण लोक सरकार चालवतात आणि म्हाताऱ्या लोकांना पेन्शन देतात. इथं म्हातारे लोक सरकार चालवतात आणि आमच्या तरुणांना टेन्शन देतात. आमचा कार्यक्रम इथं ठोकला गेलाय. फक्त पोरीला एक विनंती आहे, पोरीओ काही करा, जरासं कॅरेक्टर जपणं काळाची गरज आहे. पोरगे आणि सध्या तुम्हाला माहिती आहे, काल परवा एक परभणीची घटना घडली. पुढं बॉयफ्रेंड आहे, अलीकडून मुलगी आहे. स्नॅपचॅट नावाचा एक प्रकार आहे. ज्या वापरीत असतील मैजीब काळी आहे. सौम्य अटॅक येणार तुला, सौम्य इंडिकेशन. एकदा लगेच तुला डिलीट करायचं. 2 दिवस ठेवली, सेकंड अटॅक. 3 दिवस तू हा ते स्नॅपचॅट ठेवलं, मैजीब काळी आहे. माईच्यान सांगतो तू हा कार्यक्रम अनंतात विलीन. कालवत झाले है ना. निसर्गाने कोप केला, देव आज्ञा झाली, कळ आम्हाला सोडून गेले, जनता पोरकी केली. अरे आपल्या भाषेत मेली. त्या स्नॅपचॅट पायी काल परवा इथं घटना घडली. म्हणजे एका पोरीनं काहीतरी बॉयफ्रेंडला फोटो पाठवता तो फोटो स्टोरीला गेला आणि तो अनेक लोकांनी पाहिला.
म्हणून बहुतेक काहीतरी तिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. ही घटना नांदेडमधली आहे. म्हणून विनंती आहे की बाबा आपण आरशासमोर भांग पाडताना आपल्या मायबापाचा स्वाभिमान गहाण होणार नाही हा प्रश्न स्वतःला विचारा. हे लय गरजेचं आहे. काही करा हे चाळे करण्यापेक्षा भगतसिंगाला विचारलं की तुम्ही इश्क नहीं करना चाहते हो, तुम्हें मोहब्बत नहीं हुई, तेव्हा त्याने काय सांगितलं भगतसिंगाने, मेरे जज्बातों से वाकिफ है मेरी कलम, जब भी इश्क लिखना चाहता हूं इनकलाब लिख देता हूं, इनकलाब लिख देता हूं. प्रेम तुम्हाला मायबापाबद्दल व्हावं, प्रेम तुम्हाला देशाबद्दल व्हावं. आता हे वातावरण एवढं बेकार आहे, पाऊस एवढा मुसळधार आलाय, शेतकऱ्याचं काहीच राहिलं नाही. त्या व्यवस्थेबद्दल तुम्हाला यावं, त्या शेतकऱ्याची जी व्यथा आहे त्याबद्दल तो व्यक्त व्हावं, त्या शेतकऱ्याच्या धुऱ्यावर कधीतरी जावं. आता हे राजकारणी लोक त्यांचं काम आहे त्या धुऱ्यावर जाऊन ती व्यथा मांडणं, केवळ सेल्फी काढणं, फोटो काढणं आणि शेतकऱ्याची सहानुभूती जिंकणं नाही. पण आपण दलिंदर एक नसल्यामुळे वांधे गेले प्रस्थापित किती दिवस सत्तेत येऊ द्यायचे, त्याच्याकडून आपला कार्यक्रम किती दिवस ठोकून घ्यायचा. कधीतरी आपणही सत्तेत गेलो पाहिजे, आपल्या माणसाच्या मनगटाला आपण धरलं पाहिजे, त्याने आपल्या समस्या मांडल्या पाहिजे. आज विद्यार्थी आहे, विद्यार्थ्याचे आमदार आमचे असतात, शिक्षक मतदारसंघाचे आमदार असतात, आमचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार असतात. एक कधी आमच्या विद्यार्थ्याच्या समस्येवर बोलत नाही है ना. आमचा तो काही मागं TCS पॅटर्न नव्हता, 1000 रुपये फीस केली त्यांनी, पेपरवर गेला त्या ठिकाणी पेन ठेवायचे, चाबी ठेवायचे, गाडी ठेवायचे, 20 रुपये घेतले. पण विद्यार्थी वर्ग एकत्र नाही. यांचं म्हणणं आहे कोणतरी आंदोलन केलं पाहिजे, कोणीतरी लढा दिला पाहिजे, सर्व ठीक झालं पाहिजे, आयतं म्या खाल्लं पाहिजे. हे आपल्या बापाला वाटलं नाही भाऊ त्या काळी. कोण मागं होतं माहीत आहे का, काय होईल माहीत आहे का, कोण पुढे विचार करेल माहीत होतं का. तरी आपल्या बापाला वाटलं येणाऱ्या लढ्यात जरी मी मेलो, मेल्याचा बदला माझा समाज घेईल म्हणून बाबासाहेब लढत होते. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि काळ हा विद्रोहाचा आहे, काळ विद्रोहाचा आहे म्हणजे भगतसिंग. अरे भगतसिंग सध्या आत्मबलिदान आहे, देशाबद्दलचं बलिदान आहे, शहीद आहे. पण ते भगतसिंग सध्या जर कदाचित वरती असतील तर ते सुखदेवला म्हणत असतील, कई ओटो के लिए मर गए, कई नोटो के लिए मर गए, कई ओटो के लिए मर गए, कई नोटो के लिए मर गए, होते भगत सिंह जिंदा तो कहते सुखदेव से, साला हम भी किन कमीनों के लिए मर गए, हम भी किन कमीनों के लिए मर गए. ही रियालिटी आहे. हे बदलणं काळाची गरज आहे. म्हणून काही करा, मोठे व्हा, मेहनत घ्या. येणाऱ्या काळात विचारमंच आपला वाट पाहतोय. आपल्याकडे सत्ता नाही, आपल्याकडे मालमत्ता नाही, पण बुद्धिमत्तेच्या भरोशावर प्रशांत भाऊचा पुढचा वाढदिवस असेल, गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ असेल, वक्ता बदलत असतो. म्हणून मी प्रख्यात व्याख्याते मार्गदर्शक हे शब्द ऐकल्यावर मोहम्मद हसू येते. मग 12वी D.Ed आहे, लोक माझ्यासमोर प्राध्यापक लावतात. 12वी D.Ed झाल्यावर प्राध्यापक लावतात ना, मी माझ्या मनानं लावत नाही. लोक मला डॉक्टर बी म्हणाले, म्हणून द्या, मला काय फरक पडायला. आपलं 12वी D.Ed आहे बाबा. मी विठ्ठल कांगणे असं नाव टाकत मी माझ्या मनानं काहीच प्राध्यापक नाही. आता लोक म्हणाले उद्या बॅरिस्टर बनव, बरं आहे का नाही. हा मात्र मान्य आपण प्राध्यापक नाही आहे ना. आपलं 12वी D.Ed असेल, नो मॅटर. मसळ हेकणे असो, मोडके असो, सिंग तुटलेले असो, दूध द्याली ना, दुधाशी मतलब. आपण बॅरिस्टर नसेल, आपण प्राध्यापक नसेल, पण राज्यघटनेवर पठ्यात 24 तास बोलू शकतो विदाउट बुक. हा एक ना एक कलम, पुन्हा काही सांगा तुम्ही मला, परफेक्ट. कलम 1 भारत नावाचा उल्लेख, कलम 2 नवीन राज्याची निर्मिती, कलम 3 राज्य, सीमा, भूसीमा, जिल्हा, शहर, गाव, नदी, पर्वत यांच्या नावात बदल, कलम 4 अधिकार केवळ संसदेला असतील, कलम 5 ते 11 नागरिकत्व, कलम 13 विसंगत कायद्याचं स्वरूप, कलम 14 कायद्यासमोर सर्व समान, कलम 15 धर्म, वंश, जात, पंथ यामध्ये भेदभाव नाही, कलम 16 नोकरी प्रशासनामध्ये आरक्षण, कलम 17 अस्पृश्यता नष्ट झाली. 465 कलमा पठ्याला पाठ आहेत. मॅटर तुमचं शिक्षण नाहीच आणि कोणाच्या भाषणानं लय मोठा फरक पडला नाही. मी प्रत्येक भाषणात सांगत असतो, भाषणं कोणाचे आहे का, ज्याला बाप कळाला, माय कळाली, घरची परिस्थिती कळाली, त्याला कोणाच्याच भाषणाची गरज नाही. म्हणून ताईंनो, भावांनो, वायफळ गोष्टीमध्ये वेळ वाया घालू नका. रीलच्या नादी लागून रिअल लाईफ बर्बाद करून घेऊ नका. कोणीतरी मला फॉलो केलं पाहिजे. मी आत्तापर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलवर, मी त्या इंस्टाग्रामवर, फेसबुकवर आई शपथ काहीच म्हणलो नाही है ना. लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन क्लिक करा, सबस्क्राईब करा, बोकांडीवर बसा. भंगार धंदे केलेच नाही, भंगार चाळे केले नाही. आपलं लाईफ त्याच्यामुळे काय, पहिले बी क्लास होता. हा एवढा मात्र, पहिले क्लास असताना एक बुलेट होती, लिंबा खालचा गॉगल होता. गॉगल बदलला, कपडे बदलले, बाकी दुसरा एक. पण मी माझ्या वैयक्तिक जीवनावर प्रेम करत होतो, आताही करतो आणि पहिलेही करत होतो.
म्हणून स्वतःवर प्रेम करायचं शिका. आपलं प्रेम लयच लोकांवर जाऊ नये. तू गधा आहे मग, कळलं का? तू झोपेत मेलेला बरा आहे. म्हणून विनंती एकच आहे, ह्या प्रेमाची व्याख्या बदला. त्याच्यासोबत तिच्यासोबत कॉफी शॉपला जाण्याचे आगाव मोकार कुटाने आणि तिथून कॉफी शॉप टू इन लॉज हे थडकला चाळेदर असे बंद करा. स्वतःचं आत्मचिंतन करा. आत्मचिंतन करत असताना आपण एखाद्या भंगाराचं काय ऐकावं? तो म्हणल्यावर जर मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉल करताना तो म्हणत असेल वडणी कारण असं कर, त्याचा अर्थ तुला शाबूत बुद्धिमत्ता आहे ना तुला. जुन्या काळात आपल्या माईला मावशीली छान ना, एखादं पोरगं पाहायला आल्यावर ते काय करायचं? अरे आपल्या माईचे पाय भिजवले जायचे, जमीन सारवलेली असायची, त्याच्यातून तिचे पाय पडले ना, त्या पायात असा गॅप असेल तर भाग्यवान समजल्या जायचं, तर पायात गॅप नसेल तर तिला सपाट पायाची म्हणायचे, तिचं लग्न नाकारल्या जायचं, तिला लाखो प्रश्न विचारले जायचे. ही प्रथा बंद करण्याचं काम आपल्या बापानं केलंय. आज काळ बदललेला आहे. तुझं काम काय आहे? अरे तुझं काम आहे तू नोकरी लाग, बढियापैकी गाडी घे, 3 मैत्रिणी घे आणि तू या दलिंदराला पाहायचं आहे. तू खुर्चीवर बसव, चहा त्याला नाही लाव, त्याला प्रश्न विचार, पॅन्ट तुझीच आहे का, शर्ट तूच आहे का, कळलं का? तो बँक डिटेल दाखव. हे अधिकार कोणा दिलाय? बाबासाहेबांना. काऊन दिला? अरे 1913ला बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेतून शिकून वापस आले. पहिले ठरलं होतं, गुरुजीनं ओळख करून दिली, बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड. काय सांगितलं की आम्ही तुम्हाला स्कॉलरशिप देऊ, शिका, पण शिक्षण झाल्यावर तुमच्या ज्ञानाचा उपयोग आमच्या राजदरबारात झाला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर इकॉनॉमिक्स खातं सांभाळत होते. बढियापैकी सुरळीत चालू होतं. 1.5 वर्षाचा कालखंड होता. अरे प्रत्येक कॅबिनमध्ये चहा जायचा, प्रत्येक कॅबिनमध्ये पाणी जायचं, पण 1.5 वर्षाच्या कालखंडात बाबासाहेबाच्या कॅबिनमध्ये कधी पाणी गेलं नाही, कधी चहा गेला नाही. माजुरडी अवलादी होत्या, त्या म्हणायच्या असेल तो हुशार, असेल तो विद्वान, पण या जातीचा आम्ही त्याला पाणी का द्यायचं? आपला बाप कोणाला भांडला नाही. आपल्या बापानं ही कंप्लेन सयाजीराव गायकवाडांकडे केली नाही. आपला बाप पुढे वर्स कॉलेज, सिडेनहॅम कॉलेजमध्ये शिकवायला गेला. विद्यार्थ्याने देखील जातीभेद केला. आपल्या बापानं संस्थेच्या संस्थाचालकाला सांगितलं नाही. आपला बाप 1924ला लंडनहून शिकून आला. एका डम्मी चालकानं जातीहून हिणवलं, तरी आपल्या बापानं कोणाकडे कंप्लेन केली नाही. शाळेमध्ये माठ पाहत होते, पण पाणी हाताने घेण्याची मुभा नव्हती. आपल्या बापानं कंप्लेन शाळेच्या मास्तराकडे केली नाही. 20 मार्च 1927ला आपला बाप चौदार तळ्यात उतरला, पाणी पेलं आणि सांगितलं या तळ्यावर हक्क आपला आहे. एवढ्यावरही लढाई संपली नाही. 1939 12 वर्षानंतर बाबासाहेब पनवेलला निघाले. चौकात गाडी थांबली, बाजूला एक हॉटेल दिसली. भूक लागली म्हणून बाबासाहेबांना हॉटेलवाल्याला विचारलं, जाय, गडकरी नावाचा ड्रायव्हर होता, जाय, काय केलंय पाय, ताजं काय ते घेऊन ये. गडकरीने त्या हॉटेलवाल्याला विचारलं, ताजं काय? त्यानं सांगितलं भजी आहे. मग 1 गिलास पाणी दे, 1 प्लेट भजी दे. ती भजी आणि पाणी घेऊन तो बाबासाहेबाकडे आला. येत असतानाच हॉटेल मालकाने विचारलं, गाडीत कोण बसलंय? तेव्हा त्याने सांगितलं, परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याने बचकन ती प्लेट हातातून हिसकून घेतली, पाणी मोरीत टाकलं. जर बाबासाहेब गाडीत असेल तर पाणी मोरीचं पण मी देणार नाही. 12 वर्षानंतरची लढाई संपली नाही. बाबासाहेबाला पाणी पिता आलं नाही. आपल्या बापान तेही दुःख गिळलं आणि मग काय केलं? कलम 16 पोरिओ हे तुमच्यासाठी आहे. आपल्या बापानं तेही दुःख गिळलं आणि ते दुःख गिळल्यावर बाबासाहेबांना घटनेमध्ये पहिल्यांदा सर्वांना शिक्षण घेता यावं म्हणून राज्यघटनेच्या भाग क्रमांक 4 मध्ये आर्टिकल 45 लिहिलं. कलम 45 6 ते 14 वर्ष गटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे. का? तर शिक्षण घेताना मला अडचण आली होती, माझ्या भारतातल्या असंख्य बंधू आणि भगिनींना ती अडचण नाही आली पाहिजे. एवढ्यावर मॅटर मिटलं नाही. बाबासाहेबांना दुसरी गोष्ट कलम 16 उपकलम 4 जात, त्या जातीचा विकास. अलीकडे आरक्षण आरक्षण आरक्षण. बाबासाहेबांना आरक्षण कोणाला दिलं? तर बाबासाहेबांना आरक्षण देत असताना सर्व घटना झाली. घटनेमध्ये भाग क्रमांक 1 पहिल्यांदा परिशिष्ट लिहायला सुरुवात झाली. परिशिष्ट क्रमांक 1 इन्फॉर्मेशन अबाउट दॅट भारत. तुम्ही तर अभ्यासक असाल. अभ्यास म्हणजे केवळ परीक्षेत पास होण्यासाठी करायचं नाही. अभ्यास म्हणजे काय? शिक्षण म्हणजे काय? खोट्याचा विरोध करता आला पाहिजे, खऱ्याचं समर्थन करता आलं पाहिजे, त्याला शिक्षण म्हणतात. भाग क्रमांक 1 काय होता? भारत विषयक माहिती. भाग क्रमांक 2 काय? भाग क्रमांक परिशिष्ट क्रमांक 2 या देशात जे पदस्थ लोक असतील त्यांच्या पगारी. परिशिष्ट क्रमांक 3 या देशात जे पदस्थ लोक असतील त्यांनी कोणाकडून गोपनीयतेची शपथ घ्यायची. परिशिष्ट क्रमांक 3. परिशिष्ट क्रमांक 4 काय? परिशिष्ट क्रमांक 4 कोणत्या राज्यातून राज्यसभेवर किती खासदार घ्यायचे याची यादी. परिशिष्ट क्रमांक 5 देश झाला, पदस्थ व्यक्ती झाले,
पगारी झाल्या, खासदार झाले, आता येऊ लोकांकडं. मग आरक्षण द्यायचंय कोणाला? तर पहिल्यांदा चला म्हणले जंगलात. एक समूह आहे माणसासारखा राहतो, एक समूह आहे दिसायला माणसासारखा आहे पण कपडे आपल्यासारखे नाहीत. एक समूह आहे तो माणसासारखा दिसतो पण त्याचं राहणीमान आपल्यासारखं नाही. तो जनमानसात सध्या मिसळलेला नाही, त्याला खायचे वांदेत, त्याचं घर बदललेलं नाही, त्याची परिस्थिती बदललेली नाही. म्हणून आपल्या बापानं पहिल्यांदा आरक्षण द्यायची तरतूद, मी जातीत जन्मालो त्या जातीचा विचार केला नाही, पहिल्यांदा आरक्षण द्यायचं ठरवलं एसटी प्रवर्गाला. आणि त्याच्यात जाती होत्या 47, त्याच्यात आरक्षण होतं 7%. आणि मग दुसरं आरक्षण कोणाला? गावात लोक राहतात, गावातल्या लोकांसारखे राहतात पण त्यांना गावात राहू दिलं जात नाही. त्याची सावली तुच्छ मानल्या जाते. ज्याच्या कमरेला काय आहे तर झाडू आहे, ज्याच्या गळ्यात काय आहे मडकं आहे, ज्याची सावली तुच्छ आहे म्हणून त्यालाही माणूस म्हणून जगता यावं म्हणून आपल्या बापानं दुसरं आरक्षण दिलं एससी साठी. त्याच्यात आरक्षण 13%, जाती एकूण 59. पण ही एक गोष्ट आहे, संविधानावर अन्याय झाल्यावर केवळ निळा रक्तानं पुढे यायचं नाही. संविधान तुम्हाला पगार देते, पगार खायला बरं वाटतंय, दिवाळीचं बोनस बरं वाटतंय, तर हरामखोरांनो जेव्हा संविधानावर अन्याय होईल तेव्हा प्रत्येक झेंडे दांडे तुमचे एकत्र आले पाहिजे. ही सध्या काळाची गरज आहे. ती काय मक्तेदारी केवळ बौद्धांनी घेतली नाही, ती मक्तेदारी केवळ एससीने घेतली नाही. जिथं संविधान येईल तो सन्मान तुमचा आमचा आहे. त्या संविधानासाठी आपण एकत्र येणं काळाची गरज आहे. येतील सत्ता जातील पण ज्या दिवशी संविधानावर कोणी हल्ला करेल का तो हल्ला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या गळ्यापर्यंत आहे. ते संविधान वाचणं काळाची गरज आहे. पार्टी कोणाच्या असो डज नॉट मॅटर. मी काल परवा मेहकर चिखलीच्या कार्यक्रमाला गेलो. विद्रोह कशाला म्हणतात? बाबासाहेबांवर केवळ बोलवच्चन भाषण नाही द्यायचं. कार्यक्रम सुरू झाला, कार्यक्रम कोणाचा? शिवसेना. बढियापैकी कार्यक्रम सुरू झाला. शिवसेना कोणती असो त्याच्यात तुम्हाला प्रश्न पडला, अलीकली पलीकली डज नॉट मॅटर. कळलं का? कार्यक्रम सुरू झाला आणि मला आठवलं चिखली मेहकर मतदारसंघ राखीव आहे. चिखली मतदारसंघ काय आहे? राखीव आहे. कार्यक्रम सुरू झाला, शेवटी मौनाव झाला. अध्यक्ष पहिले बोलले, मला बोलायला लावलं आणि बोलताना मी पहिल्यांदा प्रश्न विचारला, विचार मंचावर बाबासाहेबाचा फोटो का नाही? वातावरण पूर्ण स्तब्ध झालं, पूर्ण वातावरण स्तब्ध झालं. मी त्यांना एकच प्रश्न विचारला, बाकी ठिकाणी तुमचा पक्ष भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना अलीकली पलीकली असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, मनसे असेल, तुम्ही कुठल्याही पार्टीच्या असा पण तुमच्या पार्टीच्या स्टेजवर बाबासाहेबाचा फोटो का पाहिजे? इथं नसला तरी चालत होता पण आज या ठिकाणी असणं का गरजेचं होतं? तुमचा मतदारसंघ राखीव आहे. अरे तुम्ही सत्तेत जावे म्हणून पहिल्यांदा आपल्या बापाने 1930च्या गोलमेज परिषदेमध्ये एक घटना आणली होती, अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ. स्वतंत्र मतदारसंघाला गांधीने विरोध केला म्हणून आपल्या बापानं पहिल्यांदा राजकीय आरक्षण घेतलं. आणि राजकीय आरक्षण घेतल्यावर तुम्ही काय झक मारायचीत मारा. या देशात 543 खासदार आहेत, तुम्ही किती उड्या मारा, 83 खासदार तुम्हाला एससीचे निवडून द्यावे लागतील. ही ताकद आहे संविधानाची. तुम्ही काही उड्या मारा, 47 खासदार तुम्हाला निवडून द्यावे लागतील एसटीचे. ही ताकद आहे संविधानाची. आणि मग या देशात 4120 आमदार आहेत, तुम्ही किती उड्या मारा, 614 आमदार तुम्हाला निवडून द्यावे लागतात. देशामध्ये अनुसूचित जातीमधून 554 आमदार निवडून द्यावे लागतात अनुसूचित जमातीमधून. म्हणून आमदार साहेब तुम्ही तरी या ठिकाणाहून राखीव मतदारसंघातून आलात म्हणून इथं बाबासाहेबाचा फोटो असणं अनिवार्य होतं. म्हणून हे छातीठोकपणे मी बोललो आणि हे बोलायला देखील विद्रोहाची ताकद लागते. केवळ बाबासाहेब लोकांना बरे वाटत म्हणून नाही. इथं काही जण आहेत बाबासाहेब काही हरामखोरांनी भाषणं ऐकले, बाबासाहेब बडी यापैकी भाषणं केले, मागायला दरवातून आमदार झाले, इसरले चळवळीला. भीमा तुझ्या मताची 5 लोक असती, तयाच्या तलवारीची न्यारीच टोक असती, वाणीत भीमा आहे करणीत भीम असता, वर्तन तया पिलाचे न्यारेच चोक असते. वामन दादा कर्डक. भाषणानं परिवर्तन होणार. ताई एकच विनंती आहे की बाबा येणाऱ्या काळात तू पोराला पाहायला गेली पाहिजे. तो बेरोजगार पोरासोबत लग्न करायचं, तू नोकरी असली पाहिजे, ऑफिसमधून तो त्याला फोन करायचा, डाळ ठेव, दुधाचा चहा कर मला आणि तू काळा पे. कळलं का? आता मात्र भंगार चाळे करायचे नाही. आपल्या बापानं काय केलं? अरे बाबा शाळेमध्ये पाणी प्यायला भेटलं नाही, 14 तळ्याचा सत्याग्रह करून हॉटेलवाला मालक भज्याची प्लेट हिसकून घेतो, पाणी मोरीत टाकतो. ती परिस्थिती बापानं पाहिली. मी बडोदा संस्थानात काम करत असताना मला तिथल्या सेवकानं पाणी दिलं नाही, चहा दिला नाही. आपल्या बापानं अलग कार्यक्रम ठोकला. कलम 16 उपकलम 4
त्या काळी ज्या औलादीनं आपल्या बापाला पाणी आणि चहा दिला नाही, आपल्या बापाच्या कलम 16 उपकलम 4 नुसार, अरे आपली पोरगी कलेक्टर झाली, आपलं पोरग डेप्टी कलेक्टर झालं, आपलं पोरग सीओ झालं, आपलं पोरग PSI झालं, ज्या औलादीने त्या काळी आपल्या बापाला पाणी नाकारलं, चहा नाकारलं, सध्या औलादी तपासा पाणी आणि चहा आणणाऱ्या कोण आहे ती ताकद बाबासाहेबांनं राज्यघटनेच्या कलम 16 मध्ये दिली आहे. ते विसरू नका. मोठे व्हा, अभ्यास करा, चळवळ. कारण काय असतं माहिती का, समाज यावर सांगलो. कारण बाबा आपल्या समाजासाठी आपण बोललो पाहिजे, आपल्या समाजासाठी आपण लिहिलं पाहिजे, आपल्या समाजासाठी आपण चाललं पाहिजे, आपल्या समाजासाठी आपण वेळ दिला पाहिजे. आपल्याकडे चालता येत नसेल, बोलता येत नसेल, लिहिता येत नसेल तर प्रशांत भाऊ सारखे जी लोक समाजासाठी तळमळ करतात त्यांच्या पाठीमागे उभं राहता आलं पाहिजे, एवढं तरी काम करा. राजकारणात संविधानाचं जे रक्षण करतील, संविधानाची जबाबदारी म्हणून सामान्य जनतेच्या प्रश्नाची दिशाभूल करणार नाहीत, असे लोक राजकारणात येणं काळाची गरज आहे. त्या लोकांना भरभरून साथ द्या. मी कुठल्या पार्टीचा प्रवक्ता नाही म्हणून मी म्हणेल की बाबा प्रशांत भाऊला मतदान करा आणि तुम्ही ऐकसाल असं नाही. इथं विद्यार्थी आहेत, आगाव राजकारणात पडू नका. व्हॉट्सअप स्टेटस, फेसबुक याच्यावर जातीवाचक भंगार चाळे करू नका. कोणाच्या जातीबद्दल, कोणाच्या धर्माबद्दल वाईट साईट लिहिण्याचा प्रयत्न करू नका. बाबासाहेब आंबेडकर हे हातात ठेवा लेखणी स्वरूपात, आणि छत्रपती शिवाजी महाराज हृदयात ठेवा समानतेबद्दल. चांगल्या पद्धतीने वागा, मोठे व्हा, अभ्यास करा. ज्या महापुरुषांच्या भरोश्यावर मला या ठिकाणी बोलता आलं, माझे विचार व्यक्त करण्यात आले, त्यांचा एकदा जयघोष करतो आणि थांबतो. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, हम सब भारत माता की, भारत माता की. थांबतो या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय संविधान. जबरदस्त या ठिकाणी वक्तव्य कांगणे सरांचं. या ठिकाणी इंजिनियर प्रशांत इंगोले